मित्रांनो, आपण इथं बटाटा लावलेला आहे. दुसऱ्या सुगीतला बटाटा. पहिल्या सुगीचा आपण लावलेला, आपण काढला तो. ते लावलेला आहे आता दुसऱ्या सुगीचा बटाटा. तुम्हाला इकडं पुढं पण दाखवतो. ते आता तरी छान आलेलं आहे. आणि या साईडला ऊस लावलेला आहे. इथं आता एक महिना झाला ऊस लावून. इथं रोपं लावलेली, रोपं ठीक आलं आता तरी. ऊस ठीक आहे. त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण पण लावलेला आहे साईडला. आणि आपल्याला घरी खायसाठी हरभरा, गहू आणि शाळू एकाच पट्टीमध्ये इथून 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 आहे ते तिकडं घरापर्यंत इथून पट्टी आहे. इथं हरभरा लावलेला आहे. आणि तुम्हाला पुढं दाखवतो त्या साईडला पण आपलं गहू आहे. त्यानंतर शाळू आहे. ते हे दोन्ही पण दाखवतो. आता इथं हरभरा अजून छोटा आहे. कालच पाणी पाजलेला. हे काल पाणी पाजले, जास्त पायर होत होतं त्यामुळे पाईपा पण काढल्या नाही तिथून. रात्री थोडासा हलकासा पाऊस पडला. इथं हरभरा इथून इथंपर्यंत केलेलं आहे. आणि ह्या साईडला आहे गहू. भाजीपाला पण आहे आपल्या दुसऱ्या शेतामध्ये. म्हणजे मार्केटमधून काय जास्त खरेदी करायचं नाही. दरवर्षी आपल्याला आपण थोडं थोडं सर्व करतो. इथं गहू केलेलं आहे. गहू पण मस्त छान आलेला आहे. आणि या साईडला गहू संपला की लगेच इथं शाळू केला आहे. इकडं इथे शाळू आहे. आपल्या शेजारी इकडं आलं लावलेलं आहे. आला आता पाला झाडायला लागलेला आहे. त्या साईडला पलीकडे शाळू आहे. तो तिकडे शाळा, त्याच्या पलीकडे ऊस आहे तिकडं. आणि हा आपला शाळू. आपल्या शेतामध्ये सर्व करायचं, थोडं थोडं करायचं. आपल्याला जास्त खरेदी करायला नाही लागली पाहिजे मार्केटमधून. फ्रेश भाजीपाला सुद्धा आपल्याकडे आहे. आणि बघा इथं समोर हे केळीची झाडं दिसतात ना. ही मागच्या वर्षी मी 4 रोपं आणलेली. 4 रोपाचं आता किती झालेत बघा. आणि केळं पण आलेत. भरपूर आलेत. कमीत कमी आत्ता सध्या तरी 6-7 डझन असतील. अजून कच्चे आहेत त्यामुळे आपण काही काढलेली नाहीत. दाखवतो तुम्हाला ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. बाय बाय.